स्वयंसमूही समूह असे अनेक समूह मोडतात की ज्यांचे अस्तित्व हे भौतिकतेशी घट्ट नातं सांगणारं आहे आणि त्यांच्या जगण्यामध्ये वर्चस्ववादी विषम संरचनेचे भयान दर्शन आपल्याला होते। त्यामुळे या सर्व उपेक्षित समाजाचे व्यवहार काय आहेत, प्रेरणा काय आहेत, विकार काय आहेत याची नोंद इतिहास लेखनात आता झाली पाहिजे। त्यामध्ये उपेक्षित राहिलेल्या घटकांमध्ये स्त्रियाही येतात, म्हणजे हे आधुनिक महाराष्ट्राच्या बाबतीत स्त्रियांच्या अस्तित्वाची व कार्याची बेदखल ही आधुनिक काळामध्ये मध्ययुगाइतकी झाली नसली तरी राजकीय चळवळीमध्ये सहभागी स्त्रियांव्यतिरिक्त इतर स्त्रिया अजूनही इतिहास लेखनामध्ये दुर्लक्षिल्या गेल्या आहेत। त्यामुळे समाजाच्या अर्ध्या भागाचे प्रतिनिधित्व इतिहास लेखनामध्ये अप्रकटच राहिले आहे। हे प्रकट स्वरूपात येणे तसेच ते पितृसत्ताक मांडणीतून मुक्त करून नव्या परिभाषेमध्ये मांडणे आवश्यक आहे। हे घडून येण्यासाठी अधिकाधिक स्त्री संशोधकांनी पुढे येणे क्रमप्राप्त आहे, कारण स्त्रियांबाबत दुजाभाव करणारे संशोधन निर्माण होण्याला मुख्य कारण संशोधन करणारे बहुसंख्य पुरुषच होते। पुरुषसत्ताक समाजाच्या सांस्कृतिक समजेनुसार त्यांनी इतिहासातील घटनांचे निष्कर्ष काढलेले आहेत। बराच काळ इतिहास लेखन, मानववंशशास्त्र, उत्खनन अशा क्षेत्रात पुरुष संशोधकांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांनी केलेली इतिहासाची मांडणी ही स्त्रीला न्याय देणारी क्वचितच असेल। 50 वर्षात स्त्री संशोधक संशोधन करू लागल्या तेव्हा आधीच्या संशोधनाला आव्हान मिळू लागले, पण या प्रक्रियेला गती मिळून इतिहास संशोधन व अन्वेषणाच्या क्षेत्रामध्ये स्त्रिया जितक्या सहभागी होतील तितका एकांगी इतिहास बाजूला पडून त्याला सर्वांगीण दृष्टी मिळेल असे वाटते। इतिहास हे एक स्वतंत्र बेट नसते। इतिहास लेखनातील नवनवीन प्रवाहांच्या निर्मितीचं कारण हे समाज बदलामध्ये होत असतं। त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या गेल्या 35 ते 40 वर्षाच्या इतिहासाचा आढावा घ्यायचा झाला तर 1990 सालानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सांस्कृतिक लढ्यांचं दस्तऐवजीकरण झालं पाहिजे। या काळामध्ये इंटरनेट असेल, वर्ल्ड वाईड वेब असेल, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती, AI अशा तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरानं समाज जीवन प्रभावित झालं आहे। त्याचप्रमाणे याच काळामध्ये 1990 नंतर जागतिकीकरणाच्या परिणामामुळे सुद्धा महाराष्ट्रातलं जे समाज जीवन आहे हे समाज जीवन हे जनजीवन हे जन आंदोलनाने प्रभावित झालेलं आहे। या काळातील सामाजिक राजकीय चळवळी या नवमहाराष्ट्राच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या आहेत।